म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने वृक्ष लागवडी बरोबरीने वाचनालयात शाळा सामाजिक संस्थांसाठी काढले वृक्षालय। पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे। म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने सोमवार दिनांक 10 जून रोजी वाचनालयाच्या परिसरात वृक्ष लागवड केले। वाचनालयात वाचकांना पुस्तके उपलब्ध करून दिली जातात। त्या संकल्पनेतून पर्यावरणप्रेमी जनता, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी वाचनालयाच्या परिसरात विविध भारतीय प्रजातीचे 20 वृक्ष लावले। यावेळी शाळा सामाजिक संस्थांसाठी वृक्ष लागवड केली। अन्य 300 विविध प्रजातीचे वृक्ष मोफत वाटण्याचा संकल्पही केला। वाचनालयाचे अध्यक्ष आणि संचालकांची कल्पना प्रचंड क्षमतावान असल्याचे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यांनी सांगितले। यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे आणि विविध वृक्षांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, संचालक रेखा धारिया, पांडुरंग पाटील, माजी सभापती महादेव पाटील, झाड लावण्याची सर्वोत्तम वेळ हीच आहे असे कृषी पर्यवेक्षक तथा रॉयल क्लबचे सुजय कुसाळकर यांनी सांगितले। अधिक वृक्ष लागवडीमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते। वृक्षारोपण म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्यासारखे आहे। आपण लावलेले प्रत्येक झाड समाजाचे तारणहार बनेल। पावसाळा चालू आहे। झाडे लावण्यासाठी आपली संस्था मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेत असून संस्थेच्या माध्यमातून आवळा, जांभूळ, सीताफळ, करंज, सुरू, चिंच, बांबू, काजू यासारखे देशी वृक्ष वाचनालयात उपलब्ध असून शहरातील शाळा, मंदिरे, स्मशान यांना वृक्ष लागवडीसाठी मोफत देणार असल्याचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी सांगितले। यावेळी सुशीलकुमार गाडगे, कृषी सहाय्यक VC सोनावणे, श्रीमती कल्पना शेळके, धनंजय सरनाईक, GP देवडे, परेश नागती, धुले, MG जामकर, ग्रंथपाल उदय, सायली चोगले, प्राची मेदाडकर, चांगदेव सानप अनेक वाचक उपस्थित होते। यावेळी कोळवटचे शेतकरी दयानंद शिंदे यांना काजू वृक्ष तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांच्या हस्ते देऊन वाटप करण्यात आले। शहरातील अन्य शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय यांनाही लागवडीसाठी मोफत वृक्ष दिले जातील असे ग्रंथपाल करडे यांनी सांगितले। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे उपस्थित आहोत। काल वृक्ष लागवड झाल्यावरती आज लायब्ररीत पुस्तकालय असतात तसे वृक्षालय सुरू केलंय आणि आपण इथे एक शेतकरी उपस्थित आहेत, त्यांना शिंदे म्हणून शिवराम शिंदे, त्यांना लायब्ररीच्या ज्येष्ठ संचालक रेखा धारिया या वृक्ष देणार आहेत त्यांच्या आवडीचं। पण तत्पूर्वी ही संकल्पना कशी आहे लायब्ररीची, काय आहे त्याबाबत मॅडमच आपल्याजवळ बोलतील। केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। आत्ताच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने तापमान वाढत आहे त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी वृक्ष लागवड ही केली पाहिजे आणि हीच भूमिका केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाच्या मार्फत यावर्षी राबवण्यात येत आहे। विशेष उपक्रम असा आहे की जसे वाचनालयामध्ये पुस्तकांचं वाटप केलं जातं किंवा लोकांना त्यांची वैचारिक बैठक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तसेच आता या पृथ्वीला आवश्यक असलेलं ऑक्सिजन, जमिनीतील पाण्याची वाढ होणे यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने एक नवीन उपक्रम घेतलेला आहे आणि तो म्हणजे पुस्तकांसोबतच म्हसळा शहरामध्ये तसेच म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीची झाडं इथे मोफत वाटली जाणार आहेत। अनेक झाडांचा जी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि तसंच फळं देणारी सुद्धा झाडं इथे उपलब्ध करून दिली जात आहेत आणि वाचनालयामार्फत झाडांचं वाटप केलं जाणार आहे। हा संजयजी खांबेटे यांनी प्रयत्न केलेले आहेत।